नाहीतर कधी दुसरीकडे व्यस्त. मग तुम्हाला बांधणार कशामध्ये आई वडील? तर क्रिकेटच्या मैदानात आणा, त्यांना आवड लावा क्रिकेटची, त्यांना डोस द्या क्रिकेटचा. ह्या डोस दिला या सर्व मान्यवरांनी. वॉर्ड 11 मध्ये 56 टीम आहेत. सिद्धीजी अभंगे आहेत, त्यांनी सुद्धा नेतृत्व केलं. चला एकत्र येऊया, या युवकांना एकत्र आणूया. आज 56 टीम ठाण्यामध्ये आहेत. किती मोठी गोष्ट आहे. फक्त व्हॉट्सअपला तुम्ही टुर्नामेंट टाका, फक्त हाय म्हणा, 20 टीम ताबडतोब थम्सअप दाखवतात. आम्ही तयार आहोत. सेकंदात बुकिंग होते. पहिल्या आयोजकाला शोधावं लागायचं, आता ते आयोजकांना शोधतात. चांगली गोष्ट आहे. ही गोष्ट मी मुद्दामून सांगतो. पण एक आहे, ठाण्यातल्या क्रिकेटला, ठाण्यातली मुलं खेळताना ठाण्यातले सर्व पंच, स्कोरर, कॉमेंटेटर ठेवा. कारण आजकाल तो एक उद्योग झालाय, बिझनेस. कळलं? ठीक आहे, त्याबद्दल पण बरंच काही बोलायचं आहे. पण आपण चढूया मॅचकडे. पंचांचा इशारा, चौकार येतोय बाईचा. एक चौकार करताना हात चांगला वरती येतो. यस काँग्रेस आहे असा पंजास वरती येतो ना, तो कधी बदलणार कळत नाही. रिव्ह्यू घेतला, तिसऱ्या पंचाच्या कोर्टामध्ये चेंडू गेलाय. रिव्ह्यू हा शब्द फार चांगला आलाय. ये खिडकी के बंद रहती है, चौकोन केला जातो म्हणजे निशाणी येते रिव्ह्यूची. आज जेव्हा IPL ला रिव्ह्यू आला तिथपासून आजकाल जो तो चौकोन करतो. काय झालं? चौकोन. फार छान वाटतं. रिव्ह्यू इज अलाउड ओनली बाय द अंपायर्स. पंच बघताय, 4 कॅमेरे आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 4 बाजूला 4 कॅमेरे, रणरणत्या उन्हात कॅमेरामन अप्रतिम कामगिरी करतायत. ऑल टेक्निशियन्स, कॅमेरामन, चांगली टीम युनिट आहे. tenniscricket.in ची स्लो मोशन मध्ये पाहिलं जाईल, विश्वासाने पाहिलं जाईल आणि संतुष्टीने उत्तर दिलं जाईल. कन्फर्मेशन झाल्यावरच. 4 कॅमेरे आहेत, त्यामुळे प्रत्येक अँगलनी तपासले जाईल आणि दॅट इज अ नो. पंचांचा इशारा, नो बॉल. हा चेंडू कुठून गेला बघा आपल्या मोबाईल मध्ये ताबडतोब. हा तो स्टंपच्या मोस्टली वरूनच गेला होता. दरम्यान गोलंदाज यॉर्कर लेन, वेल बोल्ड. खोलवर टप्पा, ब्लॉक होल ज्याला म्हटलं जातं. एक धाव मिळेल, परंतु क्षेत्ररक्षकाचा ढिसाळपणा दिसला, तत्परता जाणवली नाही, त्यामुळे एक धाव मिळते. RCC राबोडी म्हणजेच राबोडी क्रिकेट क्लब. ठाणे पश्चिमेला आपण गेलात तर हा विभाग समोर LCN. याचं पूर्ण नाव चांगलं आहे, लक्ष्मी चिराग नगर. तुम्ही विवाना मॉलच्या बाजूला गेलात तर तिकडे जो विभाग आहे तो विभाग लक्ष्मी चिराग नगर. लक्षात ठेवा. तुम्हाला मी एरिया सांगतो, पिनकोड नंबरही सांगू शकतो. दरम्यान चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक वाट बघतोय, थांबतोय, चेंडू वाढवतोय. फ्लॅटर थ्रो आहे, जमीन लगत थ्रो, चांगला थ्रो. एकदा पूर्ण होईल. संतोष हा जो खेळाडू, या संघाचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू संतोष, मॅन ऑन नॉन स्ट्राइक एंड. फार अप्रतिम खेळाडू आहे. संघाची बांधणी यांनीच केली आहे. त्यांच्यात एक अजून एक खेळाडू आहे, फार चांगली टीम आहे. नजीबुल्ला चषकचा पराभव त्यांच्या जिवेरी आहे. दरम्यान हा चेंडू, हा जागा बनवून ऑफसाईडला हवेमध्ये केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे दक्ष, परंतु त्याचं लक्ष झालं विचलित आणि चेंडू जातोय सीमारेखा पार.
अँगल बनवून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, सफलता मिळते. प्लेस चांगलं केलं होतं चेंडूला. चेंडू जातो सीमारेखा पार. मिळतील धावा 4. ताफलक पुढे सरकतोय. यावेळी कटकेला हवेमध्ये कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरनं स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग राहिला पुरा. चेंडू जाईल सीमारेखा पार. बॅक टू बॅक चौकार. किती स्कोर? 4 चेंडू 15 धावा. एलसीएन ची टीम फलंदाज दोन्ही अटॅकिंग मोड मध्ये. अग्रेसिव्ह अप्रोच. हा फुल टॉस होता. पुढून खेळताय. ठीकसा बॅटवर येत नाहीये. पण हा चेंडूला शिक्षा झाली पाहिजे होती. वेगवान होता. थोडा डीप होत होता. गोलंदाजाला यशस्वीने काहीतरी कालमंत्र दिला आहे. बॅट्समॅन आपला पहिला रिव्ह्यू सक्सेस होता, त्यामुळे आपण सेकंड रिव्ह्यू घेऊ शकता या इनिंगला. आणि त्याने घेतलाय. कारण काही सूचना आम्ही नक्कीच तुम्हाला चांगल्या देऊ शकतो. कोणावर अन्याय होऊ नये. मैसेज अंदर जाना चाहिए लेकिन अच्छा मैसेज दे दो, है की नाही. त्यांना वाटलं आपला रिव्ह्यू फसलाय का काय. रिव्ह्यू मागितलाय. आता चेंडू कुठून गेला, स्टंप वरून गेला, असा गेला तसा गेला, किती ते प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं बघायची, कॅमेऱ्यामध्ये पाहायचं, स्लो मोशन बघायचं. या गोष्टी ज्या आहेत त्या रिव्ह्यूच्या वाक्यामध्ये येतात. रिव्ह्यू चेक केला जातो. कॅमेऱ्याची जी रेंज आहे त्या रेंज मध्ये सगळं मिळणार आपल्याला. दरम्यान सन्माननीय ओंकारजी पाटील आपण आलात, धन्यवाद. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सिद्धीजी अभंगे यांचा मित्र परिवार फार मोठा आहे. दरम्यान बघूया काय पंचांचा निर्णय येतोय. बघा सर्वांचे डोळे लागले असतात निर्णयाकडे. टिक 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 टिक. डिसिजन पेंडिंग. येस और नो. काय रे काय नो काय रे फेअर डिलिव्हरी. जस्ट वेट. अगेन चेक. रिचेक केलं जाते. कन्फर्मेशन भेटतंय का नाही. काय रे दॅट्स इज द फेअर डिलिव्हरी. umpire decision, that is the fair delivery. After 6 time checking, umpire confirm about his decision. The delivery is fair. आता तुमचा रिव्ह्यू बाय बाय, टाटा बाय बाय, संपला. ठीक आहे, तुम्ही का मागू नये, शंका असेल तर का दाद मागू नये. आता बॅटिंग युनिट आपल्याला रिव्ह्यू मागायचा अधिकार संपला. ओके, स्कोर चांगला आहे. स्कोर किती आहे? 15 धावा. लास्ट बॉल ना. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. आगे बढ़ के खेल दिया उसको हवा में. कोई खिलाड़ी नहीं है मौजूद. खिलाड़ी गेंद के पीछे रोकने में कामयाब, लेकिन 2 रन नहीं रोक पाएंगे. 2 रनों की दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने. विकेट के बीच में ओवर की समाप्ति 2 रन के साथ
पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 17 रन 17 बिना कोई विकेट खोए। 17 ये आंकड़ा भी अशुभ माना जाता है टेनिस क्रिकेट की दुनिया में, क्योंकि 17 और खतरा ये बाजू बाजू में लगे रहता है। 35 साल की इस हमारी कमेंट्री की इनिंग में हमने 17 पे बहुत खिलाड़ी आउट होते देखे। ये अशुभ रन संख्या कहा जाता है। लेकिन आरसीसी राबोड़ी क्या कमाल का मैच निकाला था इस टीम ने। 66 रनों का हिमालय चढ़ा था उन्होंने। इनके पास बल्लेबाजी में गहराई है, वो दिखते कम है करते ज्यादा है, इसके लिए नाम आरसीसी है। राबोड़ी में आई है, राबोड़ी की चाय का जायका तो लीजिए, बिरयानी का चाय का तो लीजिए, क्या कमाल का है। क्योंकि हम भी बाजू में रहते इसके लिए मालूम है। आरसीसी दूसरे गेंदबाज बब्बू अगर बब्बू इंटरनेशनल मैच में गए तो कमेंटेटर क्या कह के बोलेगा इनको, दिस बॉल इज गोइंग टू बब्बू, ऐसे कुछ बोलेंगे। तो ये प्यार का नाम होता है, चाहे जिस नाम से पुकारे, नाम प्यार का होना चाहिए, उसमें इज्जत होनी चाहिए, सम्मान होना चाहिए। ये रिवर्स क्या कमाल का कनेक्शन है, क्या सिलेक्शन किया है संतोष के बल्ले से। ये इंप्रोवाइज स्वीट हिट क्या शॉट था ये 4 रनों के लिए। कभी गेंद को देखा, कभी अपने शरीर को उल्टा किया, उल्टा पुल्टा शॉट, 4 रन के लिए गेंद फरार। इसके लिए काफी पैनी निगाह और लचीला बदन बहुत ही चाहिए, और एंगल बना के खेलने की आपको चाहिए प्रैक्टिस। यूं नहीं कोई बनता सूर्या, उसके लिए पसीना तो बहाना पड़ेगा। आजकल बहुत से लड़के टीवी देखकर उल्टा पुल्टा खेलते हैं। इस शॉट को कहते हैं लगा तो तीर, नहीं तो कंफर्म फकीर, इस शॉट को कहा जाता है। ठीक है, गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर फिर एक बार, इस बार आगे बढ़कर कदमों का इस्तेमाल किया, गेंद तक पहुंचे, थोड़ा हवा में अंदाज दिया, स्वीपर कवर की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई 2 रन लेने में कामयाबी दोनों बल्लेबाजों को, आसानी के साथ रन पूरा करते नजर आए। हर गेंद पर सिंगल डबल, खराब गेंद का इंतजार कर रहे हैं, उसका समाचार भी अच्छी तरह ले रहे दोनों बल्लेबाज। कोई दिक्कत उनको नहीं हो रही है क्योंकि गेंदबाजी उतनी प्रभावी नहीं है। इस पीछे गेंद, ये कड़क शॉट है, हवा में खेला जरूर है, स्वीपर कवर पर 1 रन पूरा करेंगे, लेकिन जब तक गेंद रोकी जाती निकल गई गेंद सीमा रेखा पार, और संतोष के बल्ले से और एक शानदार चौकार। संतोष एक तो प्लेस बहुत अच्छा करते हैं, स्ट्रोक करते हैं, लेकिन इसको प्लेसमेंट कहां स्ट्रोक को खेलना है ये सबसे बड़ी बात होती है। खाली क्षेत्र को चुनते हैं, गैप का फायदा उठाते हैं, दौड़ते कम है, दौड़ाते ज्यादा है। स्कोर छलांग लगाता हुआ 27 रन 27। ये बॉल, ये बल्ले का ऊपरी सिरा, शॉर्ट फाइन लेग पर रोकने में कामयाबी तो मिली, लेकिन 1 रन ही रोक पाएंगे। पुल करना चाहते थे, टॉपेज लगी बल्ले की, विकेट कीपर के सर के ऊपर से शॉर्ट फाइन लेग में 1 रन। स्कोर 28-28 ऑन द बोर्ड। दूसरा ओवर जारी है, काफी बड़ा लक्ष्य देने की योजना लेकर उतरे हैं एलसीएन के बल्लेबाज। इस बार बाहरी सिरा लगा, शॉर्ट टर्नमैन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन नहीं रोक पाएंगे। 1 रन के साथ स्कोर 29, 29 रन। गेंदबाज बब्बू, ये अच्छी गेंद, तेज गेंद, थोड़ी नीचे रहती हुई लो ट्रैजेक्टरी की गेंद, बाय के रूप में 1 रन। और इसी के साथ ये ओवर की समाप्ति। 2 ओवर के पश्चात पहले बल्लेबाजी करती हुई टीम एलसीएन का स्कोर है 30 रन 30 रन।
देखिए बराबर 4 बजने को है। घड़ी देखिए, तापमान देखिए अपने मोबाइल में, टेम्परेचर कितना है। सूरज आग उगलता हुआ और नीचे संतोष का बल्ला एलसीएन का, वो भी तो आग उगलता हुआ। बहुत बढ़िया बल्लेबाजी संतोष, टीम के लिए संतोष, अच्छी बल्लेबाजी। और गेंदबाजी में तब्दीली, जितेंद्र वैती, जीतू को मोर्चे पे लगाया गया है। तीसरी ओवर की कमान उनके हाथ में दी है कैप्टन ने एक, और वो गेंदबाज इस बार काफी अच्छा ड्राइव कारपेट के साथ जगह से चौक को अंजाम दिया था। 1 रन पूरा किया, 1 रन भी मिलेगा। अच्छी फील्डिंग वहां पर, क्षेत्र रक्षण, स्ट्राइक रोटेट होता हुआ जरूर छोर बदलते नजर आए दोनों बल्लेबाज। रोहन ने अच्छा साथ दिया है संतोष का, सामना करेंगे जीतू वैती के अगली गेंद का। रोहन ऑन स्ट्राइक एंड, इस बीच ये गेंद दिस टाइम या पाल उड़ा है, गेंद हवा में, मौका नहीं है, खाली क्षेत्र में इन गिरेगी, तब तक गेंद रोकी जाएगी। डीप फाइन लेग पर 2 रन, तीसरे रन के लिए दौड़ लगाई और आसानी के साथ ये रन भी मुकम्मल किया। जहां पे चांस था वहां पर चांस लिया। ये अच्छा शॉट तो नहीं था, बाउंस मिला था, जरूर टॉपेज लगी थी, ऊपरी सिरा। इस बीच फील्डिंग में थोड़ी तब्दीली चाहते हैं जितेंद्र वैती, अच्छा अनुभवी गेंदबाज है। राउंड द विकेट कमेंट्री बॉक्स के सामने से इस बार उड़ाया गेंद को पावर के साथ, कोई नाम नहीं और गेंद जाएगी सीमा रेखा पार और ये गई उस पार और ये आया है खनखनित षटकार। आप आगे गेंद डालोगे तो आपको यही नतीजा भुगतना है। सेट बैट्समैन भूखे शेर के सामने बकरी को बांधने जैसी ये गेंद थी, आसानी से उड़ा दिया उसे पावर के साथ, टाइमिंग बेहतरीन। स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ। इस बीच गेंद ये यॉर्कर लेन ऑफ स्टंप के बाहर, अच्छी तब्दीली करते नजर है अपनी गेंदबाजी में जितेंद्र वैती। लाइन ऑन लेन को जरा चेक किया, ऑफ स्टंप के पर बाहर रखा, बल्लेबाज से परे। स्कोर का है 40 रन बन चुके हैं, 2 गेंद शेष तीसरे ओवर की। बड़े लक्ष्य की ओर अग्रसर होते हुए अभी भी एक भी विकेट गिरा नहीं है, यानी ये पार्टनरशिप फिर एक बार अच्छी। इस बार रिवर्स खेलना चाहते थे, ठीक बल्ले पे आई नहीं, पॉइंट क्षेत्र में गेंद आती हुई 1 रन के साथ छोर बदला संतोष ने। 41 रन टोटल स्कोर, लास्ट बॉल ऑफ 3rd ओवर इन प्रोग्रेस नाउ। माहिती आहे आणि आताच व्यासपीठावर आगमन होते यमुनाताई म्हात्रे ताई, आपलं हार्दिक स्वागत। कधी कुठेही गेलं तरी प्रेमाने जो चेहरा आम्हाला हसरा दिसतो तो आपला असतो। कधी गेलं काय कसं आहे बरं आहे ना, हे प्रेमाचे शब्द जेव्हा येतात त्या आमच्या यमुनाताई असतात। वेलकम वहिनी, वेलकम ताई। हे झाली वर
3 षटके 41 धावा, धावफलक दर्शवतोय 3 ओवर के बाद 41 रन। आप देख रहे हैं मुकाबला आरसीसी वर्सेस एलसीएन राबड़ी क्रिकेट क्लब और लक्ष्मी चिराग नगर। लास्ट ओवर देखते हैं, लास्ट ओवर की जिम्मेदारी मोइन। आरसीसी के पास आज एक खिलाड़ी नहीं दिख रहा है, हमारे पुलिस निरीक्षक महेश जाधव साहब। अरे आले का आणि आताच व्यासपीठावर आगमन होतंय सन्माननीय निखिलजी बुरजुडे साहेब, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष निखिलजी बुरजुडे, त्याचबरोबर सन्माननीय अशफाकजी चौधरी साहेब यांचं आगमन। आज निखिलजी बुरजुडे यांना आनंदाची बातमी, त्यांचा संघ आज उपांत्यपूर्व फेरीमध्ये गेला, न्यू जर्मनीज पोहोचला। फार मोठे आयोजक पण आहेत, समाज क्षेत्रामध्ये मोठं नाव अशफाकजी चौधरी साहेब यांची उपस्थिती आहे, ओंकार चव्हाण साहेब यांची उपस्थिती। लवकर करा, काय झालं रे, काय झालं तिकडे? हळूहळू तोडशील वायर, थोडी घाई करू. तो फलंदाज रिटायर आउट म्हणून आउट झालाय का डिक्लेअर केलाय? आउट दिलाय, तो नेक्स्ट ह्याला ना तो फिल्डिंगला पण नाही येणार, कारण तो रिटायर आउट होऊन झाला म्हणजे तो इंजर्ड, तो फिल्डिंगला नाही येणार। लक्षात ठेवा, जर रिटायर हर्ट म्हणून जर तो आउट झाला तर तो क्षेत्ररक्षणाला येऊ शकत नाही, हा नियम आहे, याची नोंद घ्यावी पंचांनी। तो इंजर्ड म्हणून आज जाणार तर तो क्षेत्ररक्षणाला कसा येणार? त्याच्याऐवजी 12वा खेळाडू क्षेत्ररक्षणाला येऊ शकतो, याची नोंद घ्यावी, पंचांनी नोट डाऊन करावं। थोडा सामना थांबलाय, पाहूया निर्णय काय होतोय।
फार चांगली मॅच यानंतर येणार आहे. विनिंग टीम खेळेल न्यू झेरेमनी क्रिकेट क्लबशी. फिर एक बार मैच की ओर चलते हैं. इस बार अपर कट करना चाहते थे लेकिन ठीक गेंद बल्ले पे नहीं आई. नो मैंस लैंड खाली क्षेत्र में एक रन मिलेगा. सर्कल के अंदर गेंद को रोका जाएगा. एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 42 रन. इस बार क्रॉस बैटेड लॉन्ग ऑन की दिशा में ऑन साइड में एक रन. विकेट डाउन. डायरेक्ट हिट. बैट्समैन रन आउट. अच्छा थ्रो. डायरेक्ट हिट. सीधा निशाना स्टंप पर. स्कोर 42. लास्ट ओवर इन प्रोग्रेस. 4 गेंद का खेल शेष. चेस करना है. जितने आपने रन रोके अब आगे तावड़े. ये बहुत जबरदस्त खेले थे. क्या मैच था वो. जिस मैच को हम कवर कर रहे थे ठाणे वार्ड मैचेस नजीबुल्ला चषक क्या टीम है ये. LCN संतोष जैसा एक जबरदस्त खिलाड़ी. इनका तुरुप का एक्का सामने है. रिवर्स खेलना चाहते थे. टॉप एज लगी. दरम्यान पे खिलाड़ी मौजूद थे. उसी राह में थे और बल्ले का ऊपरी सिरा आसानी से लपक लिए गए. विकेट नंबर 3 डगआउट की ओर लौटता हुआ. स्कोर ऑन स्कोर बोर्ड इज 42. नेक्स्ट बॅट्समन जरा लवकर या. अजूनही बॅट्समन डगआउटून बाहेर नाही आलेत. लवकर जा. धावत जा. वाटल्यास आरामात परत या. नहीं कुछ लोग ऐसे चलते हैं मानो शादी में दुल्हन दुल्हन जा रहे मंडप की ओर. अरे भाई आप बैटिंग के लिए जा रहे हैं. जरा जॉगिंग करते जाइए. दौड़कर जाइए. कभी आपने सचिन तेंदुलकर को ऐसे हिलते डुलते जाते देखा है. अपनी अपनी अदा है. चलिए मैच की ओर बढ़ते हैं. 42 रन. 42 ना. आखिरी 3 गेंद शेष. 50 के अंदर सिमटने की कोशिश करेगी टीम राबोड़ी.
ये अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, और बाहरी सिरा लगा या नहीं लगा। विकेट कीपर काफी तेजी के साथ आए गेंदबाज के पास, कहा वेल डन गाइस, बहुत बढ़िया डाल रहे आप गेंदबाजी। बल्लेबाज को उकसा रहे बड़े शॉट के लिए, और क्यों न जाए वो बड़े शॉट के लिए। अब वक्त भी है बड़े शॉट खेलने का। स्कोर अच्छा स्कोर पर लग चुका है 42, लेकिन ये बड़ा मैदान है, यहां पर ये टारगेट चेंज भी हो सकता है। 60 के ऊपर चाहिए कभी भी डिफेंडिंग टोटल। ये ऑफ स्टंप के बाहर और बाहर, अंपायर पलटेंगे। ये वाइड है, खुली आंखों से ही लग रहा है। गेंदबाज ने क्या कहा पता नहीं अंपायर को देखकर, ये तो लंबा वाइड था। स्कोर 43-43। काफी उष्ण वातावरण। अब जब यहां पर शाम आती है, वो शाम भी अलग तरह की शाम होती है। बच्चे, छोटे छोटे बच्चों की खेलने की आवाज है, वॉकिंग करते हुए लोग, इवनिंग वॉक गार्डन में, अच्छा नजारा लगता है यहां पर। फुल टॉस, लेकिन कारपेट के साथ खेला। लॉन्ग अप के खिलाड़ी है मौजूद, आरिफ आसिफ, एक रन मिलेगा। हात हात नको दाखवू कधी. ललित शर्मा यांचं सिद्धी अभंग फाउंडेशन युवा सेनेकडून सहर्ष स्वागत. कोण कोण? ललित शर्मा. सन्मान्य ललित शर्मा साहब, इनका आगमन हमारे स्टेज पे हो चुका है, उनका हार्दिक स्वागत। सिद्धेश अभंगे फाउंडेशन की तरफ से ललित शर्मा साहब, इनका हार्दिक हार्दिक स्वागत। अच्छा ओवर डाला है, आखिरी ओवर कमाल का गुजरा है आरसीसी के लिए। स्कोर 44-44-45। आखिरी गेंद आना शेष। 45 लार्ज बॉल। इस ओवर में 5 रन खर्च किए। महंगे के जमाने में सस्ता हो रही है, बहुत बढ़िया निकाला, कमाल की गेंदबाजी। शॉट ऑफ लेन, पुल किया, टाइम अच्छा किया है, गैप में गेंद को रखा है खिलाड़ी। बेहतरीन बेहतरीन कैच, क्या कमाल का कैच है ये, कैच ऑफ द डे। लगा नहीं था ये गैप में गेंद जाएगी, लेकिन कम से कम 20-25 कदम दौड़े, गेंद पे निगाह बरकरार रखी, शरीर का संतुलन बढ़िया था, और इस शॉट को तब्दील किया कैच में, और स्कोर को रुका दिया। 44-45, टारगेट 46-46। थैंक यू। राबोडी क्रिकेट क्लब 45 रन बनाने दिए एलसीएन को, लक्ष्मी चिराग नगर को। अब 46 रन का लक्ष्य का पीछा करने उतरेगी ये टीम। आप अगर विवाना मॉल के पास जाएंगे तो बाजू में चिराग नगर का जो एरिया है, यहां से टीम आई है, लक्ष्मी चिराग नगर। सब नौजवान टीम है। इसके बाद आप देखेंगे मुकाबला, बड़ा मुकाबला हमारे बहुत बड़ी टीम आएगी आपके सामने, न्यूज दरीमरी क्रिकेट क्लब। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख श्री निखिलजी बुरजुडे, नितेश पाटोळे यांचा संघ, आणि तेच आज इथे उपस्थित आहेत। नक्की लागणार काहीतरी नोट। आमचे अशफाक चौधरी, ओंकार चव्हाण, फार मोठी स्पर्धेमधून आपण आलोत। आपण जर धर्मवीर आनंदगे चषक पाहिला असेल, ठाण्याची दिवस रात्र पद्धतीची डे अँड नाईट टॉप मॅच, त्याचे आयोजक यानंतरची मॅच मध्ये नक्कीच मोठ्या मोठ्या बक्षिसांची घोषणा होईल। चला बॅट्समन त्वरित तयारी करा, आम्ही तयारी करतो, कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करतो आणि मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा मराठीचा गोड सुंदर आवाज मनीष पाटील यांना।
धन्यवाद बंटी देसाई सर. काय सुरुवात झाली होती LCN ची जेव्हा संतोष मैदानाच्या आतमध्ये होता, पण शेवट RCC ने आपल्या बाजूने नेण्याचा प्रयत्न केला पहिल्या डावाचा आणि पहिल्या डावामध्ये LCN ला बनवता आलेले आहेत पहिल्या 4 षटकांमध्ये. पंचेचाळीस धावा आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. 46 runs required to win in 24 balls. Match will be crucial. दोन्ही टीम्स एक वेळा विजयी झालेले आहेत, त्याचमुळे पराभूत होणं दोन्ही संघांना मान्य नाही. आणि त्या पाहूया तीच विल पॉवर घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर्स पाहायला मिळतील, आसिफ आणि अख्तर. RCC चे हे 2 बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता पाहूया बॉलिंग अटॅक कसा यूज केला जातोय LCN या संघाकडून. जर आपण पहिल्या डावाचा आढावा घेतला, पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 11 आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त 5 आल्या, तर तो उतरता आलेख आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, ज्या शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळाल्या मोईनला. एक ऑलराऊंडर पॅकेज आहे मोईनकडे आणि त्याच पॅकेजचा तो खूप चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये करतोय. तर आता पाहूया दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला नक्की घडते काय, त्याचं विवरण आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय अख्तर आणि नॉस्टिंग एंडला आसिफ असेल. मनीजी अक्को अख्तर ठाना का वो दिग्गज क्रिकेटर जिनके नाम की चर्चा है अब भी सभी के जहन में है. अगर ठाना में पहला स्टार बनके कोई उभर आया तो यही खिलाड़ी था, सितारा. टेनिस जगत में उन्होंने अपने नाम की पहचान भी छोड़ी थी. अख्तर ने, अक्कू ने, अब वो अपने घरेलू टीम राबोड़ी के लिए मैदान में उतरे. एक बढ़िया बल्लेबाज है अक्कू. या सीझनचा विचार केला तर खूप नाव आहेत, ज्यामध्ये इम्रोज खंच देखील नाव आवर्जून घेतलं जाणार आहे ॲज ऑलराऊंडर पॅकेज. एक स्ट्रेंथ जे आपण पाहिलेली आहे इम्रोजची या सीझन मध्ये, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये इम्रोजचा खेळ हा दमदार राहिलाय. आता पाहूया अक्कू स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक पर बॉलर तयार स्वप्नील. पहिला चेंडू बाउन्सर अपील. अख्तर त्या ठिकाणी स्वतः स्तब्ध उभा आहे, त्या ठिकाणी पंचांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न आहे, कारण अख्तरच्या विकेटचं महत्व जाणतायत. प्रॉपर बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी गोलंदाज स्वप्नील यांच्या वतीने पाहायला मिळाले आणि पहिला बॉल जातोय डॉट. अक्कू दोनों के लिए ना, हर सिक्सर पर अक्कू के लिए हर सिक्सर पर 1000 रुपए का इनाम सम्मान्य अशफाक जी चौधरी की तरफ से. मनीष जी मोठी आता बक्षिसाची रक्कम लागणार, कारण दोन्ही मान्यवर इथे आले. ते पाठीवर कौतुकाची थाप आणि खिशात गांधीजी पेक्षा मोठी रक्कम सरकणार. अख्तरसाठी बक्षीस आहे आणि आता पाहूया ते बक्षीस त्यांना मिळते का. आणि खरं तर गरज तशाच फटक्यांची आहे, कारण स्वप्नीलच्याकडे एक परफेक्ट ब्लॉकआउट डिलिव्हरीचा अटॅक आहे आणि तेच पाहायला मिळालं. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली, 2 चेंडूचा खेळ झालाय. स्ट्राइक एंड वर आता आपण आसिफ यांना पाहतोय. रिस्ट मोमेंट बघा, खूप चांगलं रिस्ट मोमेंट आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, गुड लेनला पिच. बॉलला थोडासा टर्न मिळतोय, जातोय हा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या फक्त 1, 2 डॉट 1 सिंगल. चांगली सुरुवात LCNच्या वतीनं स्वप्नील करून देतोय. एक्सपेक्टेशन स्वप्नीकडून सुद्धा आपण ठेवू शकतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा कॅज्युअल अटेम्प्ट होता हा बॉल अटेंड करण्याचा. व्यवस्थित बॉलवर न जाता, बॉलची पिचिंग न ओळखता, बॉलच्या बॉलिंग पाथला न जाणता हा स्ट्रोक कॅज्युअली खेळण्याचा प्रयत्न आसिफचा झाला. जातो हा डॉट, बॅक टू बॅक दुसरा डॉट पाहायला मिळतोय. लक्ष जर आपण पाहिलं तर सेट झालेलं आहे, ते म्हणजेच 46 धावांचं आणि त्याचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी अडखळत होते RCC ची. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड, पण यावेळेस ड्राईव्ह केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिडॉनचा अगदी इनफिल्डच्या पलीकडे. तोपर्यंत एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. खूप चांगलं नियंत्रण, 46चा पाठलाग करायचंय आणि आता 2 धावा धावपकावर आहेत. खर तर LCN ने चांगली सुरुवात केली होती पहिल्या 2 षटकांमध्ये, पण गोलंदाज मोईन आणि त्याबरोबर जीतू यांनी खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजांना वेसण घालण्याचं काम केलं आणि म्हणूनच
24 चेंडूमध्ये 46 धावांचा पाठलाग करायचा आरसीसीला. त्यापैकी आता 5 चेंडू झालेले आहेत आणि फक्त 2 धावा धावफळ कव्हर. स्ट्राईक एंडवर अक्कू. ऑनसाइडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. अक्कू यांनी थोडा वेळ वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. बॉल जाते सीमारेषा पार. षटकार, सिक्सर. बघा दोन्ही संघांसाठी बक्षीस यायला हवीत. बरोबर आहे. अक्कूने षटकार लगावला. सन्माननीय अशफाकजी चौधरी यांच्याकडनं 1000. अक्कूची जी विकेट घेईल त्याला सन्मान्य निखिलजी भुजोडे यांच्याकडनं 2000 रुपये. वा, चला आता आकडा बंटी सर फिक्स करतील. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे. आज जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 38ची बॉल शिल्लक असतील. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही संघांच्या पक्षात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण पहिल्या 5 चेंडूवर स्वप्नीलचा दबदबा पाहायला मिळाला, पण त्यानंतर बोलबाला अख्तरचा शेवटच्या बॉलवर बॉलला थेट त्यांनी षटकारासाठी पाठवलं स्क्वेअर लेग मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं, आणि त्याचा आवडता कम्फर्ट झोन आहे. त्या कम्फर्ट झोन मध्ये बॉलला पाठवण्यासाठी तो मागे पुढे बघत नाही. शेवट गोड झाला. पहिल्या षटकाचा नवीन गोलंदाज तुम्हाला ओमकार पाहायला मिळतील, ज्याने मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या टप्प्यावर येत असताना खूप चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा कॅप्टनजी पूर्ण केली. आणि पाहू या सामन्यात सुद्धा तेच पाहायला मिळते का ओमकार यांच्याकडे अनुभव आहे, आणि अनुभव या ठिकाणी कामी आणावं लागेल, कारण एका बाजूनं क्रिकेटचा खेळ चांगला रंगतोय, आपल्याकडून सुद्धा काहीतरी इम्पॅक्ट दिला गेला पाहिजे. त्याच उद्देशाने ओमकारला गोलंदाजी मार्कवर बोलवण्यात आलेलं आहे. एक्सपिरियन्सला दुर्लक्षित करून चालत नाही, आणि म्हणूनच प्रत्येक संघामध्ये अनुभवी खेळाडू असणं क्रिकेटच्या खेळामध्ये अनिवार्य ठरतं. 38 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. स्ट्राईक एंडवर आसिफ थोडा स्ट्रगल करताना या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. ज्या आसिफने मागच्या सामन्याची सुरुवात दमदार करून दिली होती, तो या सामन्यामध्ये थोडासा वेळ घेतोय सेट होण्यासाठी. पण एका बाजूने अख्तरचा खेळ आपण पाहिला तर अख्तरने फक्त 3 चेंडू घेतले आणि 3 चेंडूमध्ये एकूण 7 धावांचं योगदान दिलेलं आहे आरसीसी राबवडीसाठी. 30 सेकंडच्या आतमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, कव्हर पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं, एलिव्हेशन नाहीये, फोर्स कमी आहे, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होईल. आणि अख्तर देखील जास्त घाई गडबड करत नाही, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय, कारण या डावामध्ये त्याचा खेळ फायद्याचा राहिलेला आहे. आणि त्याचमुळे स्ट्राईकवर कोणी राहायला हवं हे तुम्हीच ओळखायचं आहे, आणि तेच ओळखताना अख्तर स्वतःला स्ट्राईकवर ठेवतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 37 धावांची. बॉल शिल्लक असणार आहेत 17 चेंडू 37 धावांची गरज. दोन्ही संघ तोडीस तोड आहेत. बघा 1000 रुपयाचा कॅश प्राईज षटकारासाठी या षटकात सुद्धा पाहायला मिळणार आहे, आणि विकेट काढल्यावर 2000. दोन्ही जे संघाचे पुरस्कार आजूबाजूला. हेलो, दोघांसाठी गोड बातमी है. अशफाक जी चौधरी इनके तरफ से हर सिक्सर को अगर अख्तर ने अक्कू ने सिक्सर जड़ा तो उनके लिए 1000 रुपया, और जो गेंदबाज अक्कू को आउट करेगा उसको निखिल जी बुलोड़े इनकी तरफ से 2000 रुपए. आजू बाजू में बैठे हैं, लेकिन ये चाहते कि कोई अच्छा खेल हो जाए. या तो अक्कू बड़े शॉट लगाए, ये लगी, ये 4 रन मिलेंगे जरूर. ओह व्हाट अ फील्डिंग, क्लासिकल इफेक्ट, कमाल का प्रयास. एफर्ट्सची चर्चा आता 100% होईल, कारण क्रिकेटचा खेळ तीच तुम्हाला सांगत असतो. आणि आता 100% एफर्ट क्षेत्ररक्षकांचे पाहायला मिळाले. जवळपास 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवण्याचं काम केलेलं आहे. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 35 धावांची अजूनही जिंकण्यासाठी, आणि बॉल शिल्लक असतील 15 चेंडू 35 धावांची गरज आहे. विकेटसाठी 2000 आणि षटकारासाठी 1000 असं बक्षीस पुरस्कार त्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत. दोन्ही संघांना मोटिवेट करण्यासाठी मान्यवर देखील पुढे सरसावलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार. ओमकार अराउंड विकेट. फुल टॉस बॉल केला प्रहार, बॉलला पाठवलं थेट मिड विकेट सीमारेषा पार. नो बॉलवर 7 धावांचा बोनस. बरोबर. अख्तर यांना सन्माननीय अशफाकजी चौधरी यांच्याकडनं एकूण 2000 रुपये आता त्यांना घोषित झालेत, आणि विकेट आता जर अख्तर यांची काढली तर निखिलजी गुजर यांच्याकडनं गोलंदाजाला 3000 रुपयांचं पारितोषिक. फक्त पुढच्या चेंडूवर मिळणार ते बक्षीस, कारण फ्री हिटचा बॉल आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी आहे फलंदाज अख्तरकडे. एकूण 7 धावा ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. एलसीएन हा संघ हा एक नावाजलेला संघ आहे, प्रतिष्ठेचा संघ आहे, पण ती प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. ओमकार आता फ्री हिटचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतील. योग्य
योग्य ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, खूप चांगला बॉलिंग पाथ निवडला. स्टंप टू स्टंप अटॅक न करता फलंदाजाला दूर कसं ठेवता येईल ओमकार तेच लक्षात घेताना पाहायला मिळाला. फ्रीहिटच्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आलं नाहीये, तर 3000 रुपयाचं बक्षीस असेल जो गोलंदाज अख्तरचा विकेट घेणार आहे. तर या ठिकाणी पाहूया तो विकेट घेतला जाईल का. धावसंख्या 18 झाले, 18 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा एक डॉट बॉल खूप काही सांगून जातोय या सामन्यामध्ये. दोन्ही संघांकडून तगडा पलटवार एकमेकांवर केला जातो, एकमेकांना ओळखलं जातं, एकमेकांच्या उणीवा शोधण्याचा प्रयत्न हो यावेळेस हवेत आहे. ऑपॉर्च्युनिटी चान्स बनतोय, अख्तरचा फटका बसलाय आणि अख्तरची विकेट घेतली तावडेने. आणि तावडे अभिनंदन, आपल्याला सन्माननीय निखिलजी बुजुर्ग यांच्याकडनं रोख रुपये 3000 चं पारितोषिक घोषित आणि ते मिळवल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. सन्माननीय निखिलजी बुरजुडे साहेबांकडून लगेच ते 3000 रुपयाचं कॅश मिळणार आहे ओमकारला. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण समोर एक तुफान आहे आणि त्या तुफानासमोर मला टिकाव धरायचा आहे आणि तेच ओमकारच्या वतीनं पाहायला मिळालं. आणि नो बॉल आला, षटकार आला, फ्रीडचा बॉल आला, या सर्व गोष्टींना दुजोरा न देता 100% खेळाचं प्रदर्शन आता ओमकार यांच्या वतीनं पाहायला मिळालंय. धावसंख्या झालेली आहे 18 धावा, अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 28 धावांची. बॉल शिल्लक असतील 13 चेंडू 28 धावांची गरज. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. अझहर येत आहेत, धडधाकड शरीरयष्टी आणि जास्तीत जास्त षटकारांवर त्यांचा विश्वास नेहमीच राहिलेला आहे. सिंगल डबल काय अझहरला माहित नाही. आणि पाहूया आता तसाच खेळ अझहरचा जो अपेक्षित आहे पाहायला मिळतोय का. आसिफ एका बाजूने अजूनही थोडा सेट होण्याचा वेळ घेतोय, पण 4 षटकांच्या द्रुतगती क्रिकेटमध्ये सेट होण्याची संधी फलंदाजाला मिळत नाहीये. पण ओमकारने क्वालिटी खेळाचं प्रदर्शन केलं आणि सर्वात महत्वाचा अडसर अक्कूला त्याने बाद केलं. आणि आताच व्यासपीठावर आगमन होतोय सन्माननीय हर्षदा गायकर मॅडम यांचं, उत्तर महाराष्ट्र निरीक्षका कार्यकारी सदस्य महाराष्ट्र राज्य सन्माननीय मान्यवर हर्षदा गायकर मॅडम यांची आज उपस्थिती या युवासेना चषक 2024च्या निमित्ताने. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ठाणे नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. हसरा चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व ही आपली ओळख. आणि आज आपण खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित आहात. सिद्धेश अभंगे फाउंडेशन शिवसेना यांच्या वतीने आयोजित या युवासेना चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करताना आरसीसी राबोडी संघ पोहोचलेला आहे 19 या आकड्यावर. आणि अजूनही खूप मोठ्या धावांचा डोंगर पार करायचा आहे. जवळपास आवश्यकता आहे 27 धावांची जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू 27 धावांची गरज. परिस्थिती दोन्ही संघांची समसमान आहे. एका संघाला धावा बनवायच्या आहेत, एका संघाला धावा वाचवायच्या आहेत. धावा बनतील की धावा वाचतील येणारे 12 चेंडू ठरवणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये अझहर आणि एका बाजूनं आसिफ हे फलंदाज आरसीसी संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. 15 धावांचं योगदान अख्तर यांचं मिळालं आरसीसीला, ते बाद झाले. आणि त्यानंतर तो जल्लोष खूप काही सांगून गेला टीम LCNचा. पण आता पाहूया या शेवटच्या टप्प्यावर ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये बहारदार गोलंदाजी केली होती, विकी, ज्यांना संतोषने त्याचा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला होता, विकी यांना आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळणार आहे. छोटासा रनअप आहे, पिचिंगवर खूप चांगला अभ्यास त्यांचा आपण पाहिला मागच्या सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये तशाच पद्धतीची गोलंदाजी जी अपेक्षा आहे कॅप्टनला विकीच्या वतीने पाहायला मिळते का. एका बाजूने अझहर एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज असलेला बॅटर स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 27 ची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 27. सिच्युएशन दोन्ही संघांसाठी इक्वल. लेट्स सी हु विल विन दिस प्रिशियस मॅच. लोवर फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय लॉंग ऑफ लक्ष्य बॉलवर आहे. त्याचमुळे पहिली धाव आरामात पूर्ण केलेली आहे, कारण ऊर्जा वाचवून खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. वातावरण उष्ण आहे, त्याचमुळे जितकी ऊर्जा वाचवायची आहे तितका वाचवून खेळ करावा लागेल. कारण हा सामना कोणी एक जर जिंकला तर पुढचा सामना लगेच खेळायचा आहे. त्याचमुळे थकून न जाता पुन्हा एकदा तीच ऊर्जा प्राप्त करण्यासाठी जिकडे ऊर्जा वाचवता येईल तो प्रयत्न केला जातो. व्यासपीठावर आपण सर्व सन्माननीय पाहुणे पाहतोय. खरंच सर्व सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती वंदनीय. चला, न्यू जर्मनी टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे. बॉलर तयार, विकी फुल टॉस, ट्रॅप रचला होता, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे उंच उडी घेतली मागच्या दिशेनं.
कॅच काही अंशी पूर्ण झालीच होती, पण त्या ठिकाणी स्ट्रगल 100%, मेहनत 100%, बॉडीला स्ट्रेच केलं कॅच कॅरी करताना, पण थोडे कमी पडले. दरम्यान 2 धावांचा कॉल होता, 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मध्ये धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 22 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 24 धावांची. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 24 धावांची गरज. खूप चांगला सामना प्रेक्षकांसाठी मनोरंजन घेऊन आलेला आहे, थ्रिल घेऊन आलेला आहे, ती रोचकता घेऊन आलेला आहे. तर ही जी लढत आहे नक्कीच एक शेवटच्या टप्प्यावर पोहोचेल. 10 चेंडू, आवश्यकता 26ची. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आसिफ यांना. तयारी आहे मोठ्या फटक्यांची. व्यासपीठावर आपण सन्माननीय हर्षदाताई गायकर मॅडम उपस्थित आहेत, ज्या उत्तर महाराष्ट्र निरीक्षक आहेत, तसेच कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य युवा सेनेच्या सन्माननीय हर्षदाताई गायकर मॅडम तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. नेतृत्व क्षमता प्रभावी करणारी, त्याचमुळे महिलांचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर सन्माननीय हर्षदाताई गायकर मॅडम, त्यांचं मी करतोय मनपूर्वक स्वागत. तर दरम्यान धावसंख्या झालेली आहे 22. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वागत केलंय, बॉलला थेट पाठवलंय डीप विकेट सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. काय स्ट्रोक खेचलाय. सुरुवात या डावाची अख्तरने केली आणि मध्यंतर आता आसिफ गाजवतोय. खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन, हँड आय कोऑर्डिनेशन, बॉडीचा बॅलन्स चांगला राखताना स्क्वेअर लेगला टार्गेट करताना या 6 धावांचा षटकार पाहायला मिळालेला आहे आसिफच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते 28 वर. आवश्यकता आहे अजूनही 18 धावांची. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 18 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. आपण पाहतो शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक 2024 ही स्पर्धा सन्माननीय सिद्धेश अभंगे यांची दूरदृष्टी आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते नियोजन आपल्याला या स्पर्धेचं सिद्धेश अभंगे फाउंडेशनच्या टीमच्या वतीने पाहायला मिळते. विकी बॉलिंग ट्रॅक पर तयार होतात. षटकाराला षटकाराचं प्रत्युत्तर मिळेल का फलंदाज आसिफला. आसिफ आता लयीमध्ये पाहायला मिळतोय, जी लय त्याच्यासाठी नेहमीच फायद्याची राहिलेली आहे. मोठ्या स्ट्रोक साठी त्यांना ओळखलं जातं. धावसंख्या झाले 28, आवश्यकता 18ची. बॉल शिल्लक असेल 8 चेंडू 18 धावांची गरज. बॉलर तयार. विकी शॉट ऑफ लेन, हाफ ब्रेकर बॉल, त्यावर दाखवलं आपलं स्पेशल फीचर आणि बॉलवर लावलं 6 धावांचा स्टिकर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आसिफच्या बॅटमधून. षटकारांची आतषबाजी आणि व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिलं तर सन्माननीय शिवसेना ठाणे वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय निखिलजी रुजुरे, सन्माननीय ओंकारजी चव्हाण, सन्माननीय अशफाकजी चौधरी या मान्यवरांची उपस्थिती आज आम्हास लाभली आहे. त्याचबरोबर हर्षदा गायकर मॅडम, उत्तर महाराष्ट्र निरीक्षका, कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती आज व्यासपीठावर. ती प्रार्थनीय पण मैदानात सामना रंगतोय. ऊंट जीत का किसवर बैठेगा. 7 चेंडू 12ची गरज असताना बॅटच्या टोलक आणि बॉल पोहोचतो मिड विकेटला. शतलाच्या बॉलवर पोहोचतो पण एक सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न जर जी मुठीत घेऊन धावतोय थ्रो बॅटिंग एंडला. या 2 धावा मिळतील आरसीसीला. 2ची होते वाढ. 2च्या मध्ये धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 36. आवश्यकता आहे 6 चेंडू 10 धावा. 6 balls and 10 run required to win. 6 चेंडू 10 धावा. क्या बात है. काय मॅच सामना रंगतदार. कोण घेईल विजयाचा घास आणि कोण काढेल समोरच्या तोंडातून हा विजयाचा घास. कारण आता जो दबावामध्ये आला त्याचा खेळ संपला हे निश्चित आहे की नाही मनीष. हे जग त्यांनाच ओळखतंय ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि तेच वेगळे पण आसिफने जपले. मागचा सामना त्याला त्याच्या नावावर करताना तितकासा वेळ मिळाला नाही, ते मध्यंतरावर बाद झाले. अख्तर त्यानंतर डाव सावरताना पाहायला मिळाले. पण या सामन्यामध्ये आसिफ शेवटच्या टप्प्यापर्यंत आपली उपस्थिती मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत आणि आपण एक मॅच विनर आहोत त्यासाठी ते भूमिका घेत आहेत. पण आता LCN या संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एक टीम हरडवते मैदानाच्या आतमध्ये. पर्याय खूप आहे गोलंदाजीचे, पण या शेवटच्या षटकावर कुठल्या गोलंदाजाचं नाव घेतलं जाईल ती शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणी चर्चा झाली कॅप्टनची. आणि पाहूया शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कुठला निवडला जाईल.
सचिन पिंटू यांना शेवटचं षटक मिळते. आपल्या परिसराची प्रतिष्ठा, आपल्या संघाचं नाव, आपल्या संघाचा अभिमान टिकवण्याची ही आहे संधी. आणि पाहूया ती संधी आपल्या नावावर करतोय का, संधीचं सोनं करतोय का पिंटू. एका बाजूला अझर स्ट्राईक एंडला रावोडीचा पूर्ण परिवार, पूर्ण प्रेक्षक, पूर्ण फॅन्स या ठिकाणी हा सामना पाहतात. LCN लक्ष्मीची रागनगर हा संघ देखील तितक्याच मोठा फॅन फॉलोविंगचा आहे. तर आता फॅन्सची देखील चर्चा एकमेकांमध्ये रंगलेली आहे. सामना आता शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. प्रेक्षकांना असेच सामने पसंत पडत असतात. शेवटच्या मोमेंट पर्यंत नेल बायटिंग फिनिशेस, फोटोजेनिक फिनिशेस प्रेक्षकांना भुरळ घालतात. आणि पाहूया या ठिकाणी कुठल्या संघाचा गवगवा होणार आहे. 6 चेंडू आवश्यकता 10ची. हास्य गोलंदाज मनीषजी, ज्या गोलंदाजाने बरंच काही संघासाठी केलं तोच पिंटू, ज्याच्यावर आता मर्यादा समोर डरकाळी फोडणारा राबोडीचा शेर. 6 चेंडू दादाबा वापरकट क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपला 100% योगदान, रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, इक्वेशन बदली झालंय. 5 चेंडू 10. वर कॅच. परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मी चिराग नगर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. अजरला परतावा लागणार आहे. सामना पुन्हा एकदा वळतोय की काय LCNच्या बाजूने, कारण आता फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रावडीकडून. आणि बॅटर आहे मोईन येते. मोईन एक गेम चेंजर खेळाडू म्हणून ओळखला जातो. या जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये, बनायचं तर गेम चेंजर बना. आणि गेम चेंजर खेळाडू म्हणून मोईनला बघितलं जाते. मागच्या सामन्यामध्ये मोईनचा तो खेळ फायद्याचा राहिला होता. जरी अक्कूच्या 20 धावा होत्या, पण मोहीनने तो एक चेंज मोमेंट दिला होता RCC या संघाला. पण पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये मोहीनच्या वतीने तसंच पाहायला मिळतंय का. पण जसा उल्लेख केला बंटी सरांनी की शेवटच्या षटकासाठी पिंटू हे नाव उचित होतं आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलंय. पण झेल देखील तितकाच चांगला टिपला फ्लाय स्लिपला. पण मनीष सर, ह्या गोलंदाजाने बघा सेलिब्रेशन केलं नाही, त्यांनी चेहऱ्यावर हास्य आणलं नाही. कारण त्यांनी ती स्पर्धेमध्ये त्याचं जे नैराश्य अख्ख्या दुनियेने पाहिलं. त्याला माहिती आहे मी काय करू शकतो, पण परिस्थिती कशी आहे त्यावर डिपेंड आहे. पिंटू वन ऑफ द बेस्ट बॉलर. लेट सी व्हॉट्स कॅन हॅपन. 5 चेंडू दादाबा शॉट ऑफ लाईन परफेक्ट बाउन्सर. व्हॉट अ बॉल. यालाच म्हणतात दडपणाला बाजूला सारून तुम्हाला तुमचा 100% खेळ करायचा असतो. दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातो. आणि या षटकामध्ये आतापर्यंत भाव खातोय पिंटू. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स, इक्वेशन बदललंय. 4 चेंडू आवश्यकता 10ची. शेवटच्या टप्प्यावर हा सामना आलाय. प्रेक्षकांचं मनोरंजन 100% होते. स्ट्राईक एंडला मोईन थोडासा वेळ घेतोय, पण या ठिकाणी वेळ घेण्याची संधी नाहीये RCC संघाकडे. 4 चेंडू आवश्यकता आहे 10 धावांची. मोईन ऑन स्ट्राईक, बॉलिंग ट्रॅक वर पिंटू तयार. हो, यावेळेस रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच केलाय. नॉट ऍक्सेसिबल बॉल, डीप मिड विकेट सीमारेषा पार. उत्तुंग षटकार.
बिलकुल षटक खेळ राहिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर आला डॉट, त्यानंतर आला षटकार आणि त्यानंतर आलाय विकेट. तर दोन्ही संघांच्या वतीनं ते कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळते, जिंकण्याची तयारी दिसून येते. पण आता पाहूया शेवटच्या टप्प्यावर अभ्यास कुणाचा कामी येतोय आणि रिझल्ट कुठल्या संघाच्या बाजूने जातोय. नक्कीच ऍडव्हान्टेज म्हटलं तर बॅटिंग टीम गरज आहे, कारण त्यांना 2 चेंडू 4 धावा करायच्या आहेत, डिफेंड करायचे 2 चेंडू गोलंदाजांना, विकेट काढली पाहिजे. विकेटच मुख्य अस्त्र आहे. निर्धाव चेंडू टाकावा लागेल, नियंत्रण ठेवावं लागेल, अनुशासन बरंच काही करायचं आहे. 2 चेंडू 4 ची गरज. बॉलिंग मार्क बॉलर तयार. पिंटू ओव्हर विकेट ना. हो, यावेळेस रनअप मध्ये थोडासा मिस्टेक तर जाणवला गोलंदाजाला. म्हणताना की चुकीचं पाऊल टाकण्याऐवजी कधीही माघार घेतलेली पत्करते, त्याचमुळे माघार घेतात गोलंदाज पिंटू. 2 चेंडू 4 ची गरज. स्ट्राईक एंडवर तुम्हाला आझिम पाहायला मिळत आहेत. टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. क्रिकेटचा हाच खेळ आपल्याला जागेवर खेळून ठेवतो, हाच खेळ आपल्याला बांधून ठेवतो. 2 चेंडू 4 धावा, दोघांवर दडपण आहे. 2-4. बॉलिंग मारतो बॉलर तयार. पिंटू ओव्हर द विकेट ना. सेकंडवर आझिम तयार. शॉर्ट लाईन फटका फसला, क्षेत्ररक्षक मिळवला नाहीये. एक धाव तर वेगाला पूर्ण केले आणि एकावरच थांबलेले आहेत, कारण आसिफ यांना शेवटच्या बॉलवर स्ट्राईक हवी आहे. त्याचमुळे एक धाव होते, पूर्ण धावसंख्या झाले 43. आवश्यकता 1 चेंडू 3 ची गरज. लक्षात ठेवा, दोन्ही संघांना ही सूचना आहे की कंपल्सरी चेस म्हणजे 1 चेंडूमध्ये 3 धावा बनवाव्याच लागतील RCC राबोडी या संघाला. क्या बात है. दर्शकांचा पैसा वसूल. जे दर्शक घर बसल्या tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube मध्ये हे सामने पाहतायत, त्यांचं सुद्धा मन आता जागेवर नसेल. ज्यांना काही ब्लड प्रेशर किंवा कुठला आजार असेल, डोळे मिटून घ्या. 1 चेंडू 3 धावा. शांत बघा, कोर्टात शांतता, थोडी शांतता मैदानात आहे. जे ओढत होते त्यांची तोंड गपकन बंद, डोळे उघडे. बघा, 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 लास्ट बॉल आणि हा बॉल आयुष्यातील सर्वोत्तम खेळायचा आहे दोन्ही संघांना. हो, डॉट बॉल. सामना जिंकलाय टीम लक्ष्मी चिराग नगर. पिंटू या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ करतोय, शेवटच्या षटकावर आपलं नाव करतोय. वॉट बॉलिंग. येस, लक्ष्मी चिराग नगरला लक्ष्मी पावली, शेवटी हाकेला धावली. आणि दोन्ही संघांचं कौतुक. हारलं नाही कोणी, जिंकलं नाही कोणी. जिंकलं सिद्धेशजी अभंगी आयोजित युवा सेना चषकाचं क्रिकेट आणि क्रिकेट. अकबर, अक्कू आणि ओंकार, आपण व्यासपीठावर यावं. आपल्याला रोख पारितोषिक आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पिंटू आपण व्यासपीठावर यावं. अख्तर, अक्कू आपण व्यासपीठावर